नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेतर्फे आजच्या विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. लहानपणापासून वाचनाचा छंद जोपासता जोपासता लेखनाकडे वळलेली आपली मैत्रीण आज आपल्या भेटीस आलेली आहे. वाचक ते लेखक हा तिचा प्रवास कसा होता हे आपण जाणून घेऊया. कांचन सातपुते आणि आपल्या पुस्तकाचं नाव आहे सोनकथा. काय सांगाल आपला हा प्रवास कसा होता? लेखनाची सुरुवात कधीपासून आहे? 2020 मध्ये कोरोना काळ जेव्हा चालू होता, तेव्हा सोशल मीडियावर माउंटरेसो नावाचं मराठी ॲपशी ओळख झाली. तिथे सुरुवातीला वाचन करत होते. मग हळू सुविचार, चारोळी आणि लघुकथा लिहायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मग सुरू झालं लेखन. अरे वाह! म्हणजे जो आपण म्हणूया लॉकडाऊनचा पिरियड होता, हो. तो फार सत्कारणी लागला हो. आणि स्वतःमधली एक कला अ, स्वतःला समजायला खूप उपयोग हो, झाला असं आपण म्हणूया. हो. ते लिहायला बसण्यापूर्वी अशी आपली काही खास तयारी असते का? खास तयारी अशी काही नाही, पण शांतता लागते. आजूबाजूला वातावरण एकदम शांत, कारण त्यामुळे विचारांना दिशा मिळते योग्य. खरंय. अ, लेखनासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रेरणा कुणाकडून मिळाली? प्रेरणा माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं. कारण मुलगी तर मला भरपूर मदत करत असते हं. आणि त्यांच्याकडून मला विचारसुद्धा नवे-नवे सतत अनुभव, त्यांना आलेले अनुभवसुद्धा, त्यामुळे त्याचा लेखनासाठी भरपूर उपयोग होतो आणि प्रेरणास्थान आहेत तिघं पण माझं. म्हणजे एकूण कुटुंबामधील संवाद आपण असं म्हणूया, की त्यातून हो. तुम्हाला लिहायला अनेक विषय अनेक सुचतात. हो. तर जेव्हा तुमचा एखादा लेख लिहून पूर्ण होतो, हां, तेव्हा किंवा आता तुमचं पुस्तक प्रकाशित होतंय, हां. ह्या सगळ्याबद्दल तुमच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया आहे? अ, कुठलाही लेख जेव्हा लिहून पूर्ण होतो, तुम्ही त्यांना तो ऐकवता का? त्याबद्दल त्यांचं काय मत असतं? हो. कुटुंब म्हणजे आमचं एकत्र कुटुंब आहे. त्यामुळे सासूबाईंपासून सगळे अगदी जाऊ माझी, पुतण्या सगळेजण वाचतात आणि त्यांचे नवे विचारसुद्धा सुचवतात, कौतुक करतात, तसं सुधारणासुद्धा सांगत असतात. माहेरी पण माझे आई-वडील, भाऊ-बहिणी सगळेजण म्हणजे अगदी आवडीने वाचतात आणि नवनवीन काहीतरी सुचवत असतात मग पुन्हा. खूपच छान. म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या अंतरंगातील कलागुणांना वाव देणारं असं ताईचं कुटुंब आहे. एक गोष्ट मी नेहमी म्हणते, की जेव्हा एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण जेव्हा एका स्त्रीला काही करायचं असतं, तेव्हा तिच्या मागे अख्खं कुटुंब उभं असतं आणि त्याचं अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे कांचनताईंचं कुटुंब आहे, असं आपण म्हणूया. कांचनताई, जसं तुम्ही सांगितलत, की अगदी लहानपणापासून तुम्हाला वाचनाची आवड आहे हो, आणि मिळेल तर तिथे तुम्ही सगळीकडून हो, पुस्तक घेऊन वाचन करायचात. हो. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये अजून कोणी तुम्हाला प्रोत्साहन दिलंय, पाठिंबा दिलाय, असं काय उल्लेख तुम्ही करू इच्छिता आज? अ, पहिले म्हणजे माझे आई-बाबा. कारण त्यांनी दोघांनीही लग्नानंतर आम्हाला भावंडांना वाढवताना वकिलीचं शिक्षण पूर्ण करून दोघेही त्या व्यवसायात आले. माझ्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुमन खाडे म्हणून खाडेबाई होत्या. त्यांनी फार छान घडवलं आम्हाला 1ली ते 4थी. त्यानंतर 5वी ते 10वी बालमोहन विद्या मंदिर, रामभाऊ बोरळेकर शाळा तळेगावची. तिथले सर्व शिक्षक, वर्ग मित्र-मैत्रिणी खूप छान. आमच्या शाळेमध्ये लायब्ररीचा तास असायचा दर 8 दिवसांनी. हं, हं. आलटून-पालटून प्रत्येकाला एक-एक गोष्टीचं पुस्तक वाचायला मिळायचं. आणि चिंचवड गाव माझं आजोळ. तिथे मी सुट्ट्यांमध्ये आजीकडे राहिले, की मंदिराच्या बाहेर एक वाचनालय होतं मोठं, आहे अजूनही. हं. तिथे तासा-तासावर आम्ही पुस्तकं आणायचो वाचायला, 1 तासासाठी. त्यामुळे दिवसभर चालू असायचं तेव्हा पण. सुट्ट्यांमध्ये सुद्धा खेळापेक्षा जास्ती वाचनच. बरं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये अनेक व्यक्तींचा महत्वाचा सहभाग असतो. आपल्या आजूबाजूच्या सामाजिक गोष्टींचाही त्यामध्ये सहभाग असतो. मग आज पुस्तक प्रकाशित होत असताना ह्या पुस्तकाच्या मार्फत समाजासाठी एक आपण समाजाचं देणं लागतो. म्हणून त्या दृष्टीने ह्या पुस्तकाच्या मार्फत तुम्ही काय संदेश देत आहात? पुस्तकामधल्या सर्व कथा या सकारात्मक संदेश देणाऱ्या आहेत. माझे स्वतःचे अनुभव आहेत, आजूबाजूचे आहेत. त्यामधून जो भावनांचा आणि अनुभवांचा जो प्रवास आहे, तो जसा माझ्या मनातून पुस्तकामध्ये उतरलाय, तसा तो वाचकांच्या मनातही दरवळत राहावा म्हणून नाव सुद्धा सोनकथा, की सोनचाफा जसा आपल्या नजरेला छान दिसतो, पण त्याचा दरवळ अगदी मनाच्या आत पोहोचतो. हं. त्यामुळे सोनकथा हे नाव दिलंय. अरे वाह! खूपच छान. ताईने अगदी
समर्पक नाव आणि नावाचा अतिशय सुंदर अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आपण सर्वांनी ही कथा मालिका सगळ्यांनी हे पुस्तक घेऊन जरूर वाचावं. ताईंच्या पुढील उपक्रमासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया. आणि जसं वर्षाताई म्हणते, की समाजामध्ये खूप दुःख आहे. आपण काहीतरी सकारात्मक दिलं पाहिजे. जे वाचून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य आलं पाहिजे. त्यांना त्यांची दुःख विसरता आली पाहिजे. तर अगदी ह्याच गोष्टीला समर्पक अशा ह्या उपक्रमामध्ये आपलं सुंदर पुस्तक प्रकाशित होत आहे. त्याचा आज विश्वविक्रम होत आहे. त्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अनेक उपक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद कांचनताई. धन्यवाद. कांचन सातपुते ताईंचे 2 खंदे समर्थक आज आपल्यासोबत आहेत. मगाशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं त्यांना प्रोत्साहन आहे, पाठबळ आहे. तर त्यांची 2 मुलं आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. ऐकूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. कसं वाटतंय एका विश्वविक्रमी सोहळ्यामध्ये आज पुस्तकाचं प्रकाशन होतंय? सो आईचा पूर्ण लेखन प्रवास मी पहिल्यापासून बघितला आहे आणि आत्ता खूप छान वाटतंय. पहिली गोष्ट म्हणजे तिचं पुस्तक प्रकाशित होत आहे. तिचे विचार लोकांना एका पुस्तक स्वरूपात समजतील. कांचन सातपुते काय आहे, हे लोकांना आता पुस्तकातून कळेल तिच्या गोष्टींमधून आणि त्यात विश्वविक्रमात तिचं नाव येत आहे त्याच्यामुळे तर अजूनच छान वाटतंय. सो आय एम रिअली प्राउड ऑफ हर आणि खूप खूप शुभेच्छा तिच्या पुढच्या लेखन प्रवासासाठी. धन्यवाद. काय वाटतं आज, की जे आपण लेखक म्हणून जेव्हा काही आपण गोष्टी, कथा, साहित्य वाचत असतो आणि आज ती लेखक आपली आई आहे आणि तेही पुस्तक आज प्रकाशित होतंय. काय वाटतं? मी लहानपणापासूनच खूप पुस्तके वाचली आहेत आणि आईनी असं स्वतःचं पुस्तक प्रकाशित करणं म्हणजे ती खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिने अशी अजून पुस्तकं लिहावी. त्यामुळे खूप अभिमानास्पद आहे हे. खूप छान. अतिशय गोड प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या आहेत. इथे आल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. इतका छान रेकॉर्ड आज तुमच्या नावावर होतोय आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आहे. धन्यवाद.